अमेरिकेतलं अपार्टमेंट कसं असतं बरं? अपार्टमेंटच्या बाहेर काय काय फॅसिलिटीज असतात? अपार्टमेंटच्या आत काय काय इन्क्लुडेड असतं? सगळ्यात महत्वाचं, अपार्टमेंटचं महिन्याचं भाडं किती? आज आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत अक्षय भाऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण अमेरिकेतल्या अपार्टमेंट बद्दलची सगळी माहिती तुम्हाला आज कळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अक्षय भाऊ, जे नुकतेच पुण्याहून ऑस्टिनला शिफ्ट झालेत आणि आज आपल्याला ते अमेरिकेतलं अपार्टमेंट दाखवणार आहेत. सगळ्यात पहिले वेलकम टू ऑस्टिन अक्षय भाऊ. किती दिवस झाले? आज 1 महिना होतोय कंप्लीट. क्या बात आहे. बरोबर 1 महिन्यापूर्वी मी मुंबईतनं स्टार्ट Fly केलं केलंस? होतं. ओके, चला आता अक्षय भाऊ तुमचं अपार्टमेंट बघूयात. नक्कीच. सो हे 1 बेडरूम 1 बेडरूम हॉल किचन. 1 बेडरूम 1 बाथ असं इथं म्हणतात. बरोबर. अच्छा, त्याला इथे नाव टेक्निकली 1 बेडरूम 1 बाथ. हा एंट्रन्स आहे. हे काय आहे? इथं स्टोरेज आहे. इफ यू सी हे शूज वगैरे तुला शूज ठेवायला आणि हे आहे. ठेवायला सगळं. आणि इथं आता एका डम केलेलं आता हे सगळं. राईट. इथं लाईट नाहीये. ओके, ठीक आहे. इथे इथून लावा. या. हा हॉल आहे. नाईस. ही गॅलरी मला मिळाली. हा सकाळचा व्ह्यू छान आहे माझा सगळा. इथं सकाळी Lovely. कधी कधी पक्षी येऊन बसतात इथं. आणि इथून डायरेक्ट सनरेज असल्यामुळे ब्राईट आहे एकदम. ब्राईटनेस मला म्हणजे तशी दिवसा घरात लाईट लावायची गरज नाही. कॉमन पार्किंग आहे. आता हे बघाल तुम्ही, जे शेड पार्किंग आहे, दॅट इज लाईक यू हॅव टू पे अनदर $50-60 एक्स्ट्रा ती जर कवर्ड पार्किंग साठी. आणि इथं लोक पण शांत आहेत. आता त्यामुळे कोणी असलं आपल्याला कोण- दिसत पण नाही एवढ्या वेळेस Exactly. आपण आता चालतो. वाजलेत किती? 6:30 होतील. आता आणि हो येतील आता. एक्झॅक्टली. आणि इथं रात्री मी आता बघितलं 9:30 पावणे 10 पर्यंत पूर्ण गिडगप चिडे गुड असतं आणि उजेड असतो. हो हो. रात्री 9:30 पावणे नंतर ऍक्च्युली अंधारा व्हायला लागतो. तोपर्यंत सुरुवातीचे 2 आठवडे म्हणजे असं झालं की अरे काय आहे. आणि हा पडदा आहे ब्लाइंड्स. ब्लाइंड्स. आणि इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर त्यांचे इलेक्ट्रिसिटीचे पॉइंट्स पण त्यांनी दिलेले आहेत. हे इंटरनेटचे पॉइंट सगळे दिलेले आहेत. ओके, हा तुझा केबल हो, इथून सगळं सप्लाय येतो. हे तर खाली केलं तर बंद होणार, वरती केलं तर होणार. आपण 2 मिनिटं कन्फ्युज होतं की अरे बटन नक्की चालू आहे का बंद आहे. ह्या ज्या गोष्टी सगळ्या दिसत आहेत इथं. आता यांचा फॅन्सी फॅन आहे ना एकदम. हा इथून तुम्ही काय त्याचा स्पीड ऍडजस्ट करू शकता किंवा बंद करू शकता. आणि इथून समजा तुम्हाला लाईट नको, फक्त फॅन पाहिजे, तर वा, हे ऑप्शन्स आहेत इथं. आणि इथं त्यांचं हे छोटं डायनिंग टेबल Dining area. कन्सेप्ट आहे. आणि हे AC पॉइंट आहे. सगळा सेंट्रलाइज AC आहे. यू कॅन जस्ट ऑन अँड ऑफ. इट्स अपॉन युअर रिक्वायरमेंट. जे काय तुम्हाला टेम्परेचर पाहिजे. मला तशी गरज नाही पडत म्हणून मी बंद ठेवलंय. नंतर हे आता मेन किचनचा एरिया आहे. नाईस. हे म्हणजे ते काय म्हणतात, किचन आणि लिव्हिंग रूम ओपन प्लॅन. ओपन प्लॅन आहे. इथं माझा 4 ह्याच्यात डीचा गॅस आहे. इलेक्ट्रिक. सो यू हॅव टू जस्ट स्विच ऑन स्विच ऑफ. यू डोंट हॅव टू यूज एनी लाईट. वरचा 4 बर्नरचा गॅस. बर्नरचा गॅस. जस्ट स्टार्ट. तिथं आता तो लाल होईल. ओके. आणि विदिन 2 मिनिट्स यू कॅन जस्ट कुक युअर फूड. नाईस. हे तुमचं हे आहे ओव्हन. हा वरचा मायक्रोवेव्ह. हे सगळं. हे वरचे कप्पे पण सगळे त्यांचेच आहेत. कबर्ड, स्टोरेज सगळं इथून सप्लाय त्याचा. नाईस. आणि हे अजून एक कप्पे आहेत. इथं माझं थोडंसं मी सामानात फूड आयटम्स ठेवलेले आहेत. नाईस. फ्रीज त्यांनी दिलं. फ्रीज सगळं. मी फक्त इथं माझ्या इंडियातनं पोळ्या घेऊन आलेलो आहे. आणि फ्रीजची साईज चांगली बऱ्यापैकी मोठी आहे. इथं आता हे HEB मधनं मी हे फ्रुट्स आणलेले आहेत. माझं जे काय लागतं ते. तिथं सॅलडचं सामान पण छान मिळतं. सो दॅट इज हाऊ. नाईस. सो ते काय आहे तिकडे? तिथं वॉशिंग मशीन आणि हे आहे ड्रायर. हो. सो हे पण इन्क्लुडेड. सगळं इन्क्लुडेड. सो नॉर्मली काही अपार्टमेंट मध्ये वॉशर ड्रायर नसतं. इथं देव मी आता हे केलेत सगळे. देवारा तू इथं बनवलंस. वॉशर इथं अख्खं. तर तुम्हाला सगळे वॉशिंग भांडी सगळे तुमची इथं 2. इथे पण एक स्टोरेज आहे पूर्ण अख्खं हे सगळं. नाईस.
पोझिशन घेताना ते तुम्हाला सांगतात की तुम्ही घर पहिले सगळं चेक करून घ्या बरोबर की आहे. तुम्हाला Photo कुठं- घेऊन ठेवा. हा फोटो घेऊन ठेवा, कुठं डॅमेज नाही ना. तर हे आहे, हा सगळं हॉल किचन हेच झालं. हे आता मेन माझी बेडरूम. हे तुझी बेडरूम मेन. एक्झॅक्टली ही मेन. हे आता आणि हा घरात ते इंटरनेट देत नाहीत. काही सोसायट्यांमध्ये त्यांचं इन्क्लुडेड असतं. आता या सोसायटीमध्ये फक्त एकच सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, स्पेक्ट्रम. हा जो अजून एक व्ह्यू आहे माझा, म्हणजे हे पूर्ण म्हणजे उघडलं की मला बाहेरचा व्ह्यू येतो आणि माझा डायरेक्ट सनलाईट येतो इथं वा. घरात. त्यामुळे तुझं मला पोझिशन फार छान वाटतंय घराची. लाईट्स भरपूर आणि ब्राईट आहे त्याच्यामुळे. करेक्ट. आणि मी मेन म्हणजे नॉर्थ साऊथचा माझा नॉर्थनी एंट्रन्स आहे. वास्तू ते थोडंसं डोक्यात होतं, तुम्हाला काय गरज आहे, हवं काय. तुमची गरज काय, त्यानुसार सगळ्या गोष्टी चेंज होतात. आणि इथं रेंट स्टँडर्ड असल्यामुळे तुम्ही कशातही निगोशिएट नाही करू शकत. सो हे माझं बाथरूम आहे. हे म्हणजे मास्टर बाथ. एक हे सगळं. आणि प्रत्येकाला बाथटब आहे. बाथटब मिळणार बाय डिफॉल्ट. एक्झॅक्टली. आणि हे क्लोजेट आहे 50 तो वॉक इन वॉर्डरोब आहे. हो येस. हे सगळं इथं माझं सामान सगळं इथं बसलं. माझं म्हणजे बघायला गेलं तर माझं सामान कुठेही बाहेर नाहीये. आणि इथं ऑप्शन असा असतो की समजा तुम्हाला 6-8 महिन्यानंतर सोसायटीमध्ये समजा अपग्रेड करायचा असेल तर यू कॅन गो फॉर दॅट. ते अलाव करतात. हा, जस्ट यू हॅव टू चेक द क्लॉज अँड ऑप्शन्स अवेलेबल ॲट दॅट टाइम. पण मला इथं ऑफर चांगली मिळाली, त्यामुळे माझे कलिग पण मला म्हणाले गो फॉर दॅट. 2 महिन्याचं मला कुठंच मिळालं नसतं. इकडे हे आपला इथून हा एंट्रन्स आहे, इथून आपण इथं बाहेर निघतो. आणि इथं यांचं स्टोरेज पण खूप आहे. हे सगळं ग्रूमिंगचं सामान टाकू शकतो आपण इथे. सगळं आहे. नाईस मॅन, व्हेरी नाईस. येस. मेन मला म्हणजे नॅचरल लाईट खूप येतो इथं. अजून एक तिथं बाल्कनी मध्ये पण अजून एक स्टोरेज आहे. किंवा तू वापरत नाही, वापरत नाही, ठीक इथे आहे. lock- स्टोरेज असेल तर स्टोरेज आहे. ठीक आहे. आणि इथे त्यांनी पॉइंट्स पण हो. दिले, इलेक्ट्रिसिटी पॉइंट. एक्झॅक्टली. आणि हे कवर्ड याच्यासाठी मित्रांनो, कारण पाऊस त्याच्यामुळे हे ते कवर्ड ठेवतात. पण ठीक आहे, हे सगळं सॉर्टेड आउट आहे इथं. फक्त हा. कसं आहे, तुम्ही तुमच्या वेळेला तुमच्या ठिकाणी व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आणि मी तर सध्याच वॉकिंगच करत जातो ऑफिसला. त्या बाहेरच्या स्विमिंग पूल कडे जाऊयात. ओके, हा तर तुमचा पूल का, कम्युनिटी पूल? कम्युनिटी पूल आहेत. आणि या सोसायटीमध्ये तुमच्या जिम जिम आहे, पूल आहे, कोर्ट आहे का काही? कोर्ट आहे पलीकडे. नंतर तुमचे काय फंक्शन्स किंवा काय असतील तर इथं आम्हाला सोसायटीच्या ग्रुपवर येत राहतं. कम्युनिटी ग्रुप आहेत, जे कोणाला काय बाय आउट कम्युनिटी सेंटर आहे सगळं. ओके. आणि जिम या अम्युनिटीज आम्ही 24/7 वापरू शकतो. अरे वा. म्हणजे रात्री असं काही वाटलं तर- रिस्ट्रिक्शन नाहीये. Okay. आणि हा जो एरिया आहे हा सगळा म्हणजे ऍक्च्युअली इट इज अ काइंड ऑफ जंगल, ग्रीन बेल्ट आहे. बरोबर. आणि इथं जर तुमचं नशीब चांगलं असेल, तुम्हाला इथं हरणं प्रॉपर येऊन बसलेले असतात. वा. मी पाहिलेत मागच्या का? रविवारी तिथं सगळे लाईनीत सगळे असे 5-6 हरणं. बार्बेक्यू ऑप्शन असेल सगळं त्यांचं. काय इथं त्यांचं फॅन पण आहे, इट्स बार्बेक्यू. 2 दिलेत त्यांनी इथं, मस्त बाग दिलाय. हो. व्हेरी नाईस. येस, तिथे चिल्ड्रन पार्क आहे. राईट. आणि मेन प्रत्येक इथं आता सोसायट्यांचं मी ऑब्झर्व केलंय की तुम्हाला सगळे सिक्युरिटी कोड असतात. मोबाईलमध्ये ॲप आहे. आता मी जसं तुम्ही आत आले, जोपर्यंत मी ॲपवरनं ॲक्सेस नाही दिला, डोर ओपन नाही झालं. म्हणून तू तिथे थांबलेला. एक्झॅक्टली. म्हणजे तर तुम्हाला कोड नाही तर कोड असतो बघ कधी कधी इथं ॲपवर आहे. प्रत्येक सोसायटीचं त्यांचे वेगळे रूल्स आहेत. ओके. इथे ॲपवर सगळं त्यांनी दिलेलं आहे. जोपर्यंत मी एनेबल नाही करत, ते गेट टू नाही ओपन होणार. ओके. आणि दॅट काइंड ऑफ सिक्युरिटी दे हॅव मेंटेन प्रॉपर. दॅट इज गुड ऍक्च्युअली. हा मित्रांनो, हे फक्त कुत्र्यांसाठी, डॉग्सला खेळण्यासाठी. वा. एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं राहिलं, तुम्हाला जेव्हा लीज अग्रीमेंट करता, तुमच्याकडे जर पेट असेल त्याचे वेगळे चार्जेस आहेत. इट्स लाईक
तुमचे काहीतरी अजून $350-400 यू हॅव टू पे एक्स्ट्रा आई शपथ. आणि यू हॅव टू मेक शुअर की यू आर टेकिंग केअर ऑफ दॅट डॉग. आणि त्याच्या साईजचं पण रेस्ट्रिक्शन असतं राईट. साईज तुमच्या डॉग भलं मोठं अवाढव्य कुत्रा नाही अलाउड नाहीये. आणि चुकून तुमच्या डॉगने कोणाला बाईट केलं सो जे काय इन्शुरन्स किंवा काही कंप्लेंट झाली तर यू आर द होल सोल ओनर ऑफ दॅट Incident. ऑल द अपार्टमेंटचा काय संबंध काही संबंध नाही. तर यू हॅव टू डिक्लेअर तुमच्याकडे किती पेट आहेत, कुठल्या टाईपचे पेट आहेत, किती मांजरी आहेत, कुत्र्याची कुठली ब्रीड आहे, तुम्ही त्याची घाण साफ करणार, हे सगळं तुम्हाला अंडरटेकिंग द्यावं लागतं. मित्रांनो कुत्र्याचा ऑलमोस्ट सेपरेट फॉर्मच आहे application एक्झॅक्टली. form. म्हणजे ऍप्लिकेशन तुमचं लिस्ट भरताना जवळजवळ अर्धा पाऊण तास तुम्हाला सगळं डिटेल ते सगळी आहे राम कहाणी. राम. तर आपण जाणार कुठे आता? आता तुम्हाला सोसायटीची जिम दाखवतो. म्हणजे हा एक आपण म्हणजे आपल्या भारतात कसं ए विंग, बी विंग, सी विंग असं, बरोबर. तसं आता आपण आता ए विंग मध्ये आहोत. आता बी विंगच्या साईडला आपल्याला तिथं सोसायटी जिम आहे. ओके, इथं किती विंग्स आहेत टोटल? टोटल 4 आहेत. ABCD. हा. ओके, म्हणजे भरपूर मोठा मोठा एरिया आहे सगळा. एंट्रन्स गेट आता हे open. तू ऍपने केलं? हा ऍपने केलंय. आपल्याला ऍक्च्युअली तिकडे नाही, वी कॅन गो हिअर क्विकली. हा, तिकडून जायचं असतं राईट? एक्झिटला. हे Okay. पण सरळ जायचं आपल्याला? राईट. Okay. हा पण हाच एरिया आहे. ओके हे डिअर पासिंगचा आहे सगळा एरिया आहे. ओके. तर हे बघाल तुम्ही ऍप सगळे, मला याच्यात सगळे ऍक्सेस आहेत. आता इथून जायचं आपल्याला. वा, म्हणजे तुझं एक सोसायटीने ऍप दिलंय, त्या ऍपद्वारे प्रेटी मच सगळं कंट्रोल आहे. मी आता म्हणजे कोणी इथं ट्रेस पासिंग किंवा कोणी असं इलिगल कोणी येऊ शकत नाही. आलं तरी मला लगेच नोटिफिकेशन येणार. बरोबर. हे बघा, उघडला दरवाजा. आता 9 सेकंदाच्या आत जर मी गेलो नाही तर हे लॉक होऊन जाणार ऑटोमॅटिक. ओके, इंटरेस्टिंग. हा इथला मीडिया रूम आहे ही सगळी. इथं तुम्ही किचन वगैरे दिलंय. हा, इथं तुमचा काय बर्थडे किंवा काय असेल तर तुम्ही इथं रेंट आउट करू शकता फॉर सम आवर्स. ही अख्खी जिम आहे. अरे बऱ्यापैकी मोठी जिम आहे. पलीकडनं पण आहे. वा, सगळं आहे रे. हो, सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बापरे. हे इथं तुमचा लॉन्ज एरिया आहे सगळं. सायकलिंग आणि हे सगळे असे सगळे कार्डिओचे बॉल वगैरे सगळं आहे. सगळं इथं. आणि ही ह्याच्या मागं मी जिथं राहतो ती सोसायटी आहे. फक्त मध्ये 2 सोसायट्या आणि त्यामध्ये ते हे असणार आहे ट्रेस डिअर पासिंग असल्यामुळे कनेक्टिव्हिटी नाही आहे. बरोबर. इथं मस्त संध्याकाळचं बसून रिलॅक्स करू शकतो. या एक्झॅक्टली. इथपर्यंत कधी कधी हरणं येतात. हो का? हा सगळ्यात एरिया तुमचा आहे. आणि तिथं सोसायटीचं लिझिंग ऑफिस आहे. ओके, आपण लिझिंग ऑफिसला बाहेरून बघूया. आणि अजून एक गोष्ट तू म्हटला ना, कम्युनिटी हॉल हेच का? हे सगळं इथंच. जिमच्या मागे जे होतं ते कम्युनिटी सगळं कम्युनिटी. आणि तिथं अजून एक दुसरा स्विमिंग टँक आहे पलीकडे. इफ यू सी तिथं म्हणजे प्रत्येक त्यांनी बिल्डिंग साठी एक दिलेला आहे, स्विमिंग टँक. म्हणजे गर्दी नको व्हायला. नाही, तर हे लिझिंग ऑफिस आहे. याचे टायमिंग फिक्स आहेत. तुम्ही विदाउट अपॉइंटमेंट येऊ शकत नाही इथं. ओके. डायरेक्टली इफ यू जम्प. आणि ही नवीन अपार्टमेंट घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली जागा म्हणजे ही. इथंच तुम्हाला ते फ्लोअर प्लॅन दाखवणार, तुमचे ऑप्शन दाखवणार, तुम्हाला जे ऑप्शन पडतात त्यानुसार ते तुम्हाला ते ऍक्च्युअली घर दाखवायला नेणार. इथून नेणार. देन यू हॅव टू कम बॅक अँड देन इफ यू लाईक देन यू कॅन स्टार्ट विथ युअर लिझिंग प्रोसेस. हा तुझा मेन रोड आहे का? हा मेन रोड आहे. हा सगळा तुमचा ग्रेसी फार्म वाला रोड आहे हा सगळा. आणि तिथं पलीकडे ऑफिसचाच कॅम्पस आहे. ऑस्टिन मध्ये स्पेसिफिकली तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढं नाही आहे. वाईट अवस्था आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. मेट्रो आहे. हे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर तुम्ही डिपेंडंट म्हणाल की बाबा नाही आता मला लोकलने जायचंय किंवा मेट्रोने जायचं, इथं तसा कन्सेप्ट नाहीये. बसेस वगैरे असतात पण त्याचे फार फिक्स रूट्स आहेत आणि फिक्स टायमिंग असतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक रोडवर बस वगैरे मिळेल असं नाही. करेक्ट. त्यामुळे इथं लोक स्वतःची गाडी प्रेफर करतात. म्हणजे ते एक वन ऑफ द रिझन की तुम्हाला गेल्या स्वतःची गाडी का पाहिजे. त्याच्यामुळे गाडीची आवश्यकता. इथं कोणी कोणाच्या घरात डोकवत नाही. रस्त्यावरही तुम्ही चालत कोणी बघणार नाही. दॅट इज द बेस्ट पार्ट की कोण आलंय, किती लोक आले. ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू मेंटेन द डिसिप्लिन की इथं सकाळी 6 ते रात्री 10च्या नंतर
लाऊड वगैरे हा लाऊड म्युझिक नको, पार्टी नाही, बरोबर. हे ते सगळं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. ते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे. द मोमेंट समथिंग कंप्लेंट गोज अगेन्स्ट युअर फ्लॅट नंबर, ते contract- ऑनलाईन सगळं ते ट्रॅक होणार हो आणि तुमच्या अगेन्स्ट मग ते येणार कारवाई सगळं चलन. होणार. हा, मग त्याच्यानंतर तुम्ही नाही सांगू शकत की अरे मी असं कसं माझ्या अगेन्स्ट तुम्ही एवढं लावता, मी नाही एवढं पे करू शकत. दॅट इज युअर प्रॉब्लेम. सो थँक्यू सो मच अक्षय भाऊ. तुम्ही मस्त तुमच्या अपार्टमेंटची आतून टूर दिली. आपण बाहेरच्याही गोष्टी बघितल्या. 1 BHK 2 BHK चं भाडं किती एक्सपेक्ट करू शकतात नवीन येणारे लोक? 1 BHK 1300 and 2 BHK between 1600 to 1700 in good locality you will get. 1 BHK ला 1300च्या आसपास आणि 2 BHK असेल तर 1600 1700 1600-1700 आसपास महिन्याचं भाडं मित्रांनो. आणि फक्त भाडं. फक्त भाडं, याच्यात बाकीच्या गोष्टी इन्क्लुडेड नाही आहेत Okay. जसं अक्षय भाऊनी सांगितलं. Okay. पण होपफुली आम्ही तुमचे सगळे अमेरिकेतल्या अपार्टमेंट बद्दलचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले असतील याची मी अपेक्षा करतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.